मंडळी, पाटली किचन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनणारा असं आहे। भरीत म्हटलं तर मी हा रायत्याचा प्रकार दाखवणार आहे आणि रायतं म्हटलं तर आपण तोंडी लावण्यासाठी खास भातासोबत किंवा डाळ भात केलं किंवा चपाती सोबत सुद्धा आपण खाऊ शकतो। आणि अशा खूप छान छान व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेत। अगदी घरगुती साहित्यामध्ये जे मसाले वापरतात ते सुद्धा आपण घरगुती साहित्यामध्ये वापरत असतो। आणि व्हिडिओ बघितल्यानंतर एक लाईक नक्की करत जा आणि व्हिडिओ आवडली तर भरपूर मित्र मैत्रिणी नातेमध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल। तर चला मग आता आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। वांग भाजण्यासाठी मी लोखंडी तवा घेतला, तुमच्या घरात जो उपलब्ध असेल तो तवा घेतला तरी सुद्धा चालेल। वांग म्हटलं ते असं मोठं वांग घेतलेलं आहे, आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय। वांग्याला तेल लावण्याच्या अगोदर मी स्वच्छ वांग आहे हे धुवून घेतलेलं आहे, त्यानंतर ह्याला मी थोडासा देठ आहे हा सुद्धा कट केलेला आहे। आता या वांग्याला ना आपण चाकूने मध्ये अशा रेषा मारणार आहोत, रेषामध्ये थोडंसं असं मध्ये असं कट करून घेणार आहोत, जेणेकरून हे वांग आहे ना हे व्यवस्थित असं शिजलं जाते, म्हणजे मध्येपर्यंत शिजलं जातं। आता जवळजवळ आपण 3 ते 4 अशा लाईन मारून घ्यायच्या, मध्ये थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी ह्या लोखंडी तव्यावर ठेवलेला आहे। त्या वांग्यावर मी एक पातेलं आहे ते झाकून ठेवणार आहे आणि अधूनमधून 2 ते 3 वेळा असं आपण चेक करायचं आणि पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित शिजलं जावं। आता वांग आहे ना हे शिजलंय की आपण चेक करूया। आता मी पातेलं आहे याच्यावरचं ते काढून घेते आणि बघू शकता तुम्ही हे वांग आहे ना मी अधूनमधून सर्व असं पलटी करून घेतलं आणि छानपैकी असं हे भाजून घेतलेलं आहे। आणि मस्त चाकू पण जातो बघा, असा फोक पण जातो याच्यामध्ये इझी, म्हणजे छान भाजलेलं आहे बघू शकता। असं व्यवस्थित भाजून घ्यायचं सगळं, सर्व हा भाग सुद्धा मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। आता हे वांग आहे ना पूर्ण थंड होऊ दे आणि त्यानंतर आपण ह्याची सालं वगैरे काढून घेणार आहोत। वांग भाजून रेडी झालं आहे आणि थंड देखील झालेलं आहे। आता आपण ह्याची सालं काढून घेऊया। ही वरची सगळी सालं आहेत ना ही काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने। वांग ना आपण भाजताना मोठं वांग नसेल तुमच्याकडे, हिरवं वांग जे येते ना मोठंवालं ते घेतलं ना तरी सुद्धा चालेल, ते सुद्धा भरीत करण्यासाठी वापरतात आणि खूप छान लागते। आता ही सर्व सालं आहेत ही मी काढून घेते। आता सर्व सालं आहेत ना ही मी काढून घेतली। आता ह्याच्यामध्ये ना बघू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या बिया आहेत, त्यासुद्धा मी नेहमी काढून घेते। मी या बिया वगैरे घेत नाही, कारण ज्या लोकांना स्टोनचा त्रास असेल ना त्यांनी ह्या बिया कधीच खाऊ नये। त्यामुळे वांग भाजल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की ह्या बिया आहेत ते थोड्याशा आपण काढून घ्यायच्या, कारण मी अशाच पद्धतीने करते। बरेच जण बिया ठेवतात पण मी बिया काढून घेते, त्याकरता मी सगळ्या ह्या जेवढ्या निघतील ना तेवढ्या हे बिया काढून घेणार आहे। आता जेवढ्या मला बिया काढता आल्या तेवढ्या मी काढून घेतल्या आहेत। आता आपण हे वांग आहे ना हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकदम बारीक असं करून घ्यायचं। चमच्याने होत नसेल तर तुम्ही हाताने केलं तरी सुद्धा चालेल, कारण हाताने व्यवस्थित होतं। असं कुस्करून घ्यायचं हाताने आणि वांग भाजल्यानंतर त्याचा सुवास आहे ना खूप छान येतो। त्यामुळे हे असं वेगळ्या पद्धतीने मी आज तुम्हाला वांग दाखवते, त्यामुळे खूप छान टेस्ट लागते। आणि हे वांग आहे ना अशा पद्धतीने बनवलं ना का तुम्ही डब्यासोबत म्हणजे चपातीसोबतसुद्धा देऊ शकता, भाकरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता। आता सर्व असं मी मिक्स करून घेते। आता मी एक बाउल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सर्व वांग आहे ना आपण एक काढून घेऊया। आता वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेतले ते घालूया। त्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा भरून दही घालते। आता जर का तुमच्याकडे दही नसेल ना तुम्ही इथे लिंबूचा वापर केला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर एक मोठा कांदा घेतला आणि एकदम बारीक असा आपण कट करून घेतलेला आहे तो घालूया। कोथिंबीर घालायची, भरपूर सारी आपण कोथिंबीर घालणार आहोत। आणि मिरची घेतली आहे एकदम बारीक अशी आपण कट करून घेतली, जी पोपटी मिरची असते ना ती घ्यायची, ती घालते। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तो घालूया। एक 2 ते 3 चमचे हा मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आणि तो भाजलेला आहे। आणि त्याच्यानंतर थोडीशी मिक्सरला मी पावडर करून घेतली। 1 टेबलस्पून आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे, एवढं घालते। त्यानंतर पातीचा कांदा घेतले, तो स्वच्छ धुवून असा बारीक कट करून घेतले। ह्या रायत्यामध्ये ना आपल्याला भरपूर जेवढा कांदा घालेल ना तेवढा चांगला। आम्ही ह्याला रायतंसुद्धा म्हणतो आणि वांग्याचं भरीत देखील म्हणतो। तर आता भरपूर सारा आपण कांदा घालून घेऊया।
चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतले घालते. 1 चमचा मिरची पावडर घालते. तिखट ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता. 5 चमचा आपल्याला साखर घालायचं. हे ऑप्शन आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण थोडी साखर घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि त्यानंतर अगदी थोडीशी हिंग पावडर. आता हे सर्व साहित्य मी घातलेलं आहे. आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यामध्ये जेवढं साहित्य घातलं ते सर्व एकजीव झालं पाहिजे. म्हणून आपण हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मसाला घातला आहे तो सुद्धा लागला पाहिजे. अशा पद्धतीने कच्चं वांग्याचा मी भरीत तुम्हाला दाखवला आहे. म्हणजे बरेच जण आपण फोडणीचं सुद्धा देतो, ही पद्धत वेगळी असते आणि अशी पद्धत ही वेगळी असते. ही सुद्धा चवीला ना खूप छान लागते. आणि मी ह्या अगोदर सुद्धा वांग्याच्या भरीतची रेसिपी दाखवली आहे. आपल्या चॅनलवर कोणी जर का नवीन असेल आणि जर का ही रेसिपी बघत असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बाकीच्या सुद्धा व्हिडिओ आहेत त्या बघू शकता. आणि वांग्याचं सुद्धा केलेलं आहे, भरलेलं केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आता हे सर्व असं मस्त करून घ्यायचं. आता हे रेडी झाल्यानंतर ना तुम्ही डाळ भातासोबत खाऊ शकता, किंवा चपाती भाकरी किंवा ज्वारीची भाकरी करतात ना त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. दहीमुळे ना खूप छान टेस्ट येते. त्यामुळे दही ना व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे ह्याच्यामध्ये, तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व ना मी मिक्स करून घेतलेलं आहे. वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा.